डी पी दादाचं एक सत्य समोर आलं आहे। आता हे सत्य काय आहे मित्रांनो, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता डी पी दादाचं सत्य म्हटल्यावरती बऱ्याच लोकांनी बरेच विचार केले असतील, पण सत्य हे आहे की डी पी दादाला असं वाटतंय की त्यांचा जो आहे तो घरामध्ये घात केला जातोय, ती पण त्यांच्याच टीमकडून। की डी पी दादाला बी टीम का सोडायची आणि बी टीमपासून ते विलुप्त का झालेत, चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं जे कारण आहे डी पी दादाचं ते आहे की डी पी दादाबद्दल बी टीम कधीच विचार नाही करत। इव्हन बी टीमचे काही लोक डी पी दादाला नॉमिनेट करत आहेत, त्यामुळे डी पी दादा बी टीमवर जे आहेत ते थोडेसे अपसेट झालेले आहेत। त्याचबरोबर ज्यावेळेस डी पी दादा आपलं मत व्यक्त करतात, त्या मताला एवढं प्राधान्य जे आहे ते बी टीममध्ये आता सध्या मिळत नाही आहे। बी टीमच्या काही लोकांना असं वाटत आहे की डी पीची मतं जे आहेत ते बालिश मतं आहेत आणि अंकितासुद्धा त्यांना ट्रोल करत आहे, त्यामुळे डी पी दादाला बी टीम सोडायची आहे। बी टीममध्ये सध्या ही परिस्थिती झालेली आहे की टीममध्ये 2 लीडर आहेत, ते म्हणजे अभिजित आणि अंकिता, आणि या लीडरच्या सावलीमध्ये डी पी दादाला खेळायचं नाही आहे। डी पीला असं कुठेतरी वाटायला लागलेलं आहे की ही लोक जे आहेत ते मला डॉमिनेट करायचा प्रयत्न करत आहेत, म्हणून जे आहेत ते बी टीमपासून लांब जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर कॅप्टन्सी टास्कमध्ये डी पीच्या नावाचा कधीच जो आहे तो या लोकांनी विचार नाही केला आहे। इव्हन डी पीने वारंवार स्वतःहून जे आहे ते कॅप्टन्सी सोडलेली आहे बी टीमसाठी, जसं की लास्ट टायमाला त्याने जे आहे ते कॅप्टन्सी सोडली आणि अंकिताला यांनी वर्षताईला उमेदवारी दिली, पण ह्या टायमाला बी टीमच्या एकाही माणसाने असं म्हटलं नाही डी पीला कॅप्टन्सी उमेदवार बनवू। ही गोष्ट डी पीला कुठंतरी खटकली असावी, कारण वारंवार डी पीने जे आहे ते स्वतःचे कॅप्टन्सी जे आहे ते आपल्या टीमसाठी सोडलेले आहे, पण यावेळेस डी पीला कुठंतरी हे वाटत होतं की भाई मला यांच्याकडून कॅप्टन्सी मिळेल, पण बी टीमने त्यांच्या नावाचा सुद्धा विचार नाही केला। इव्हन अंकिताने हे बोलून दाखवलं की प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल गेम आहे। मग जर का प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल गेम आहे, तर ज्यावेळेस डी पी जे आहे ते बी टीमसाठी कॅप्टन्सी सोडत होता, त्यावेळेस अंकिताने डी पीला का थांबवलं नाही की भाई तू कॅप्टन्सी सोडू नको, तुझा तो इंडिव्हिज्युअल गेम खेळ। ज्यावेळेस डी पीकडनं फायदा होत होता त्यावेळेस डी पीचा फायदा करून घेतला, आणि आता डी पीला द्यायची वेळ आली त्यावेळेस डी पीला काही गोष्टी नाही दिल्यामुळे सुद्धा डी पी जो आहे तो बी टीमवरती नाराज झालेला आहे, आणि त्यामुळे जे आहे ते त्याला बी टीम सोडायची आहे। आणि हे सगळ्यात मोठं सत्य जे आहे ते डी पीचं बाहेर आलंय असं मला वाटत आहे। तुमचं काय म्हणणं आहे? हीच कारणे आहेत का डी पीने बी टीम सोडण्याची? मला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत भारत माता की जय।